स्ट्रेट कंडक्टरमधून ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो त्यावेळेस इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. या मॅग्नेटिक फील्ड कोणत्या स्वरूपाचं असतं किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा फॉर्ममध्ये असतात ते आपण बघितलं. नेक्स्ट केस आपल्याला बघायचे. सपोज या स्ट्रेट कंडक्टरऐवजी म्हणजे जे आपण वायर कन्सिडर केलेली त्याच्याऐवजी सपोज कंडक्टर एका लूपच्या फॉर्ममध्ये असेल, एका सर्क्युलर लूपच्या फॉर्ममध्ये असेल आणि अशा कंडक्टरमधून ज्यावेळेस करंट पास होणार आहे त्यावेळेस ज्या लाईन प्रोड्यूस होत आहे किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा फॉर्ममध्ये प्रोड्यूस होतात ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आपण फर्स्ट केसमध्ये बघितलं एक स्ट्रेट कंडक्टर होता, याच्यामध्ये आपण करंट पास करत होतो त्यावेळेस आपल्याला अशा कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इथे प्रोड्यूस होतं किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या फॉर्ममध्ये असतं हे आपण बघितलं. आता काय करायचं आपल्याला इन्स्टेड ऑफ स्ट्रेट कंडक्टर ही स्ट्रेट कंडक्टरच्या ऐवजी सपोज जर माझ्याकडे असं एक सर्क्युलर लूप असेल त्या केसमध्ये काय होणार आहे ती केस आपल्याला बघायची. सो त्यासाठी आपण काय करणार एक स्ट्रेट वायर घ्यायची आणि ती वायर अशी बेंड करून त्याचा एक सर्क्युलर लूप फॉर्म करायचा. ठीक आहे. स्ट्रेट वायर घ्यायची बेंड करून एक लूप फॉर्म करायचा आणि ह्या लूपमधनं आपल्याला आता काय करायचं आहे करंट पास करायचं आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपल्याला बघायचं आहे म्हणजे ह्या लूपमध्ये मला काय पास करावं लागणार करंट पास करायचं म्हणजे मला काय लागणार आहे बॅटरी लागणार आहे, रेजिस्टन्स लागणार आहे, की लागणार आहे किंवा ॲमीटर वगैरे जे बेसिक आपण जे कंपोनंट्स जॉईन करतो ते सगळे कंपोनंट्स इथे दाखवलेले आहे. सो हा एक सर्क्युलर लूप आहे ब्ल्यू कलरचा. दिस इज सर्क्युलर लूप म्हणजे हा थोडक्यात काय दिस इज कंडक्टर ऑर कंडक्टिंग लूप. त्यानंतर ह्या लूपचे एंडला इथे आपण सप्लाय दिलेला आहे. करंट कसा फ्लो होणार हा सप्लाय पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल करंट नेहमी इथून स्टार्ट होतो म्हणजे करंट असा निघणार आहे, असा जाणार, या कंडक्टिंग लूपमधून पास होणार आणि हा करंटचा पाथ असणार आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस ह्या लूपमधून करंट पास होतोय त्यावेळेस इथे लाईन्स कशा फॉर्म होतात ते आपल्याला बघायचं आहे. म्हणून ते चेक करण्यासाठी ते ऑब्झर्व करण्यासाठी आपण अगेन लास्ट एक्सपेरिमेंटप्रमाणे इथे सुद्धा एक कार्डबोर्ड पेपर घेतलेला आहे. काय करायचं कार्डबोर्ड पेपरला होल करायचे, त्या होलमधून हा लूप असा टाकायचा सो दॅट हा जो कार्डबोर्ड आहे असा असणार आहे म्हणजे असा बोर्ड असणार आहे आणि असा लूप असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं की याच्यामधून जेव्हा करंट पास होईल त्यावेळेस कशा फॉर्ममध्ये इथे लाईन्स फॉर्म होत आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड कशा फॉर्ममध्ये असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो इथे ही झाली त्याची फिगर डायग्राम कंडक्टिंग लूप. त्यानंतर ह्या मॅग्नेटिक लाईन प्रोड्यूस झालेला दाखवलेला आहे. दिस इज कार्डबोर्ड आणि बाकी हा पॉवर सप्लाय वगैरे. सो आता यामध्ये काय होणार आहे आपण बघितलं स्ट्रेट कंडक्टर जो असतो स्ट्रेट कंडक्टरमधून जेव्हा करंट पास करतो आपण त्यावेळेस आपल्याला अशा कॉन्सेंट्रिक सर्कल मिळतात. लूप आहे सो लूप कशाचा बनलेला असं नंबर ऑफ पॉईंट्सचा बनलेला असणार आहे बरोबर. या लूपवरती अशा नंबर ऑफ पॉईंट्स प्रेझेंट असणार आहे. मी यामधला एखादा छोटा पॉईंट जरी कन्सिडर केला किंवा तो जो लूप आहे त्याचा एक छोटासा पार्ट जरी कन्सिडर केला तर हा जो पार्ट आहे हा पार्ट एक स्ट्रेट लाईन म्हणून मी कन्सिडर करू शकते बरोबर. एकदम स्मॉलेस्ट पार्ट जरी घेतला मी तो पार्ट मी एक स्ट्रेट लाईन म्हणून कन्सिडर करू शकते. स्ट्रेट लाईन म्हणजेच काय एक स्ट्रेट कंडक्टर किंवा कंडक्टरचा छोटासा पार्ट आहे विच इज इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन मी कन्सिडर करू शकते. त्यामुळे तिथे असे कॉन्सेंट्रिक सर्कल आपल्याला मिळणार आहे. आता इथे असे नंबर ऑफ पॉईंट्स असणार आहे तर आपण काय केलं आपल्याला हे समजण्यासाठी आपण या लूपवरचे 2 पॉईंट कन्सिडर केलेले आहे. लूपवर नंबर ऑफ पॉईंट असणार आहे बट आपल्याला समजण्यासाठी आपण काय केलं या लूपवरचे फक्त 2 पॉईंट कन्सिडर केलेले आहे. एक पॉईंट आहे पी आणि एक पॉईंट आहे क्यू. एक पॉईंट आहे पी एक पॉईंट आहे क्यू. सो हा पी जो पॉईंट आहे हा सुद्धा एक छोटासा स्ट्रेट कंडक्टर म्हणून ॲक्ट होणार आहे. सो तिथे असे कॉन्सेंट्रिक सर्कल आपल्याला दिसतील. त्यामुळे बघा फील्ड लाईन अशा फॉर्ममध्ये आहे. जर तुम्ही बघितलं हा जर पी पॉईंट मी कन्सिडर केला इथे असं एक छोटा एक सर्कल आहे, मोठा सर्कल आहे, त्यापेक्षा मोठा सर्कल आहे. त्यानंतर जसं आपण ह्या पॉईंटपासून दूर जाऊ किंवा या लूपपासून आपण जसं दूर जातोय तशी या सर्कलची साईज वाढते. ठीक आहे. म्हणजे हा सर्कल बघा पुढचा सर्कल असा काही असणार आहे, त्याच्या पुढचा सर्कल असा काही असणार आहे, त्याच्या पुढचा सर्कल असा काही असणार आहे. म्हणजे जसं तुम्ही लूपपासून दूर जाताय तसे सर्कल मोठे होत चालले आहे. पी पॉईंट याच पद्धतीने क्यू पॉईंट जरी मी कन्सिडर केला तर इथे सुद्धा असेच आपल्याला सर्कल दिसत आहेत आणि जसं आपण या लूपपासून किंवा या लूपवरच्या या पॉईंटपासून दूर जातोय तसे सर्कल बिग होत चालले किंवा सर्कल मोठे होत चाललेले आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितला हा जो लूप आहे या लूपच्या सेंट्रल पार्टमध्ये किंवा टुवर्ड द सेंटर आपण बघितलं तर यामध्ये सर्कल खूप जास्त मोठे होतात. म्हणजे बघा असा याच्या पुढचा सर्कल अजून मोठा असेल. त्यामुळे हा जो असा जर मोठा सर्कल असेल तर त्यामधला हा जो पार्ट आहे सपोज हा पार्ट मी असा स्ट्रेट लाईन कन्सिडर करू शकते बरोबर. आता हे जस्ट तुम्ही इमॅजिन करा डिस्टन्स खूप आहे, अजून खूप सर्कल असे मोठे होत जाणार. पहिला सर्कल असा त्यानंतर असा आणि त्यानंतर जवळपास असं असणार आहे. म्हणजे काय इथे सेंटरला आपण एक स्ट्रेट लाईन इथे दाखवलेला आहे. म्हणजे सर्कल इतके जास्त मोठे होत आहे की सेंटरला आपण स्ट्रेट लाईननी ही लाईन ऑफ फोर्स दाखवू शकतो. ओके. त्याच पद्धतीने ते पॉईंट क्यूसाठी सुद्धा. आता यामध्ये आपण तर बघितलं की करंट पास होतं इथे फील्ड लाईन आपल्याला दिसत आहे. मग या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपण कशी डिसाईड करू शकतो त्यासाठी आत्ताच आपण बघितलेला रूल आपल्याला यूज करावा लागणार. राईट हँड थंब रूल काय सांगतो राईट हँड थंब रूल सांगतो की आपल्याकडे जर करंटची डायरेक्शन माहिती असेल तर तिथे प्रोड्यूस झालेल्या फील्डची डायरेक्शन सुद्धा आपण डिसाईड करू शकतो.
फील्डची डायरेक्शन आपण कशी डिसाईड करू शकतो, आपल्याला आपला राईट हँड यूज करायचा आहे, थंब यूज करायचा आणि हे कर्ल किंवा जे आपण असे मूड बोलतो ते आपल्याला यूज करायचे. काय करायचं, करंटच्या डायरेक्शनमध्ये थंब धरायचा आणि त्यानंतर कंडक्टरच्या अराउंड असे बोटं फिरवायचे. ती जी डायरेक्शन असणार किंवा ज्या डायरेक्शनमध्ये हे अशी मूड झाकले जाणार आहे ती डायरेक्शन असणार मॅग्नेटिक फील्डची. जर मी हा पॉईंट पी कन्सिडर केला, ठीक आहे, पॉईंट पी कन्सिडर करते मी. आता बघू की ह्या ठिकाणी डायरेक्शन कशी असणार आहे मॅग्नेटिक फील्डची. करंट कसा चालला आहे, करंट इथून निघाला असा 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 चालला. तर ह्या पार्टसाठी किंवा पॉईंट पीसाठी करंट कसा चाललेला आहे, इथून असा चालला आहे, म्हणजे करंट चाललेला आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये, राईट. ह्या ठिकाणी करंटची डायरेक्शन कशी आहे, करंट असा चाललेला आहे, म्हणजे करंट अप डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शनमध्ये चालला आहे. मग जर मला इथे मॅग्नेटिक फील्ड लाईनची डायरेक्शन बघायची असेल, मी काय करणार, राईट हँड यूज करणार. राईट हँडचा जो थंब आहे हा थंब मला करंटच्या डायरेक्शनमध्ये ठेवायचा आहे. तो थंब मी असा ठेवणार आणि त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड लाईनसाठी मला असे हे फिंगर्स असे कर्ल करायचे. असे कर्ल करायचे म्हणजे मी कसे मूव्ह करते, ह्या डायरेक्शनमध्ये असे मूव्ह करते. असे मूव्ह करते म्हणजेच काय, ही असणार आहे मॅग्नेटिक फील्ड लाईनची डायरेक्शन. तर बघा असं असं हा कंडक्टर आहे, करंट असा चालू आहे, मी असे माझे फिंगर्स मूव्ह करते, कर्ल करते. तर बघा फिंगर्स असे फिरत आहे, त्यामुळे ही असणार आहे याची डायरेक्शन. ठीक आहे, सिम्पल आहे. अगेन पॉईंट क्यूसाठी सुद्धा आपण बघूया की राईट हँड थंब रूलच्या अकॉर्डिंग ह्या डायरेक्शन जिथे दाखवलेलं आहे ह्या करेक्ट आहे का. राईट हँड थंब रूलच्या अकॉर्डिंग पॉईंट क्यू, आता क्यूमधून ह्या ठिकाणी या पॉईंटच्या इथून करंट कसा पास होतो, करंट असा गेला असा गेला असा गेला. करंट कसा येतो, आता इथून असा खाली जातोय, करंट खाली जातोय. राईट हँड घ्यायचा, राईट हँडचा थंबची डायरेक्शन पाहिजे करंटची, राईट हँडचा थंबची डायरेक्शन पाहिजे करंटची, म्हणजे करंट असं खाली असणार आहे, बरोबर. करंट खाली असणार आहे. मग फिंगर्स कर्ल करायचे. हा कंडक्टर आहे, करंट खाली आहे, सो फिंगर्स मी असे कर्ल करणार, असे. ठीक आहे, असे असे करते म्हणजे डायरेक्शन कशी झाली, ही अशी. तर इथे सुद्धा ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईनचे डायरेक्शन आपण युझिंग राईट हँड थंब रूल दाखवू शकतो. समजलं काय आहे ते. तर आता यामध्ये आपण असे फक्त 2च पॉईंट कन्सिडर केले, असे नंबर ऑफ पॉईंट्स यामध्ये असणार आहे आणि प्रत्येक पॉईंट जो आहे तो एक छोटासा कंडक्टर किंवा स्टेट कंडक्टर म्हणून ॲक्ट होणार आहे आणि त्यामुळे असे लाईन्स मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला मिळणार आहे. सो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर कॉन्सेंट्रिक सर्कल फॉर इच पॉईंट ऑन दी लूप. लूपवरच्या प्रत्येक पॉईंटसाठी हे जे फील्ड लाईन्स असणार त्या सर्क्युलर फॉर्ममध्ये असणार आहे, कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये असणार आहे. ॲज वी गो अवे फ्रॉम दी लूप, जसं जसं आपण हा जो लूप आहे या लूपपासून दूर दूर जाऊ, सर्कल बिकम बिगर. आपण बघितलं ह्या लूपपासून जसं जसं आपण दूर जाऊ तसे तसे सर्कल काय होत आहे बघा, मोठे मोठे सर्कल होत चाललेले आहे. टुवर्ड्स द सेंटर ऑफ लूप, हा लूप आहे याचं सेंटर म्हणजे हा पोर्शन, टुवर्ड्स द सेंटर ऑफ लूप सर्कल बिकम सो लार्ज दॅट इट कॅन बी शोन ॲज अ स्ट्रेट लाईन. हे सर्कल एवढे मोठे होतात की ते एका स्ट्रेट लाईनने आपण दाखवू शकतो. ठीक आहे, तर हे होतं ज्यावेळेस सर्क्युलर लूपच्या फॉर्ममध्ये एखादा कंडक्टर असेल त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड लाईन कशा असणार आहे. आपण फर्स्ट जो एक्सपेरिमेंट बघितला, ओरस्टेटचा एक्सपेरिमेंट बघितला, त्यामध्ये आपण बघितलं की जसा सर्किटमध्ये असणं जसा करंट वाढतो तसं मॅग्नेटचं डिफ्लेक्शन जास्त होत होतं. म्हणजे करंट वाढतोय तर निडलचं डिफ्लेक्शन जास्त होतंय, निडलचं डिफ्लेक्शन जास्त होतं म्हणजेच काय, मॅग्नेटिक फील्ड तेवढं जास्त असणार आहे आणि त्यामुळेच निडलचं डिफ्लेक्शन जास्त होतं आहे. करंट कमी गेला तर डिफ्लेक्शन कमी होते म्हणजेच काय, फील्डसुद्धा कमी होतं आहे. सो जे मॅग्नेटिक फील्ड असतं हे करंटवरती डिपेंड करतं. त्यामुळे इथे मला मॅग्नेटिक फील्ड वाढवायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे, ह्या लूपमधून पास होणारं करंट इन्क्रीज करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आता इथे आपण एक सिंगल लूप कन्सिडर केलेला आहे. सपोज या लूपवरचे आपण जर टर्न्स वाढवले, नंबर ऑफ टर्न्स आपण एनने दाखवतो, नंबर ऑफ टर्न्स, तरीसुद्धा मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होणार आहे. म्हणजे जर आपण एक सिंगल टर्न यूज करतोय किंवा एक सिंगल लूप यूज करतोय, ठीक आहे, त्यावेळी जे मॅग्नेटिक फील्ड असेल आणि जर आपण हे नंबर ऑफ टर्न जर 10 केले, म्हणजे एनची व्हॅल्यू जर 10 असेल तर त्या केसमध्ये प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड याच्या कंपॅरिझनमध्ये जास्त असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस टर्न्स आपण वाढू, नंबर ऑफ टर्न्स आपण वाढू लूपवरचे, त्यावेळेस मॅग्नेटिक फील्डसुद्धा इन्क्रीज होणार आहे. तेवढ्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. सो फर्स्ट केस आपण बघितली जेव्हा स्ट्रेट कंडक्टर होता. सेकंड केस वेन कंडक्टर इज इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर लूप. आता थर्ड केस आपल्याला बघायची ज्यावेळेस कंडक्टर एका सोलेनॉइडच्या फॉर्ममध्ये असतो. सोलेनॉइडमधून ज्यावेळेस आपण करंट पास करतो त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड लाईन कशा प्रोड्यूस होतं ते आपल्याला बघायचं आहे. सो त्यासाठी सगळ्यात आधी माहिती पाहिजे व्हॉट इज सोलेनॉइड. सोलेनॉइड म्हणजे काय असतं, सोलेनॉइड म्हणजे एक स्प्रिंगसारखं एक स्ट्रक्चर असतं. स्प्रिंग जशी असते ना तसं एक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, किंवा आपण असं बोलू शकतो की नंबर ऑफ सर्क्युलर टर्न्स आहे. नंबर ऑफ सर्क्युलर टर्न्स हे असे एकदम टाईटली अरेंज केलेले आहे इन द फॉर्म ऑफ सिलेंडर. सिलेंड्रिकल शेपच्या फॉर्ममध्ये असे टाईटली अरेंज केलेले नंबर ऑफ टर्न्स असतात. हे जे स्ट्रक्चर असतं याला आपण बोलतो सोलेनॉइड. तर सोलेनॉइडमध्ये काय असतं की सोलेनॉइड आता हा याच्यामधून करंट पास करणार आहे म्हणजे हा कसला बनलेला असणार, काहीतरी कंडक्टिंग मटेरियलचा बनलेला असणार आहे. तो जनरली सोलेनॉइडमध्ये कॉपर वायर यूज केली जाते. कॉपर वायरचा सोलेनॉइड बनलेला असतो. प्लस यामध्ये असे नंबर ऑफ टर्न्स आहे, बरोबर. आणि हे जे टर्न्स आहेत ते खूप असे, आता इथे जो आपण सोलेनॉइड दाखवला हा असा आपण
बऱ्यापैकी स्प्रेड दाखवलेला आहे, कारण आपल्याला इथून करंट पास करून प्रॉपर्टीज बघायच्या. बट ॲक्च्युअल जो सोलेनॉइड असतो ना, तर त्यामध्ये टर्न्स अशा खूप टाईटली पॅक्ड असतात. त्यामुळे काय होतं, हे जे टर्न्स आहे ह्या टर्न्स एकमेकांना टच करत आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे कॉपर वायर्स असतात किंवा हे जे टर्न्स आहे ना, याला काही इन्सुलेशन दिलेलं असतं किंवा रेझिस्टिव्ह कोटिंग केलेलं असतं. रेझिस्टिव्ह कोटिंग किंवा आपण असं बोलू शकतो की इन्सुलेशन याला प्रोव्हाइड केलेलं असतं. ठीक आहे, सो दॅट हे एकमेकांना टच जरी झालं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. सो कॉपर वायर असते असे एका स्प्रिंगच्या फॉर्ममध्ये अरेंज केलेले असते. त्याला इन्सुलेटिंग कोटिंग असतं किंवा रेझिस्टिव्ह मटेरियलचं कोटिंग त्याला दिलेलं असतं आणि अगदी टाईटली ते पॅक केलेलं असतं इन द फॉर्म ऑफ सिलेंडर. याला आपण बोलतो सोलेनॉइड. आणि प्लस यामध्ये अजून एक प्रॉपर्टी अशी पण असते की याची जी डायमीटर असते ना, ही डायमीटर खूप लहान असते ॲज कम्पेअर्ड टू इट्स लेंथ. ही जी लेंथ आहे या लेंथच्या कंपॅरिझनमध्ये ही जी डायमीटर आहे वायरची, ही वायरची डायमीटर खूप लहान असते. सो हे जे स्ट्रक्चर असते याला आपण बोलतो सोलेनॉइड. So what is solenoid? It is like a spring. It's a spring-like structure, tightly wound coil of a wire. For example, copper wire सारख्या मटेरियलचे बनलेले असतं, टाइटली वाउंड असते. और coil of many circular turns of insulated copper wire असतं. प्रोव्हाइडेड इन्सुलेशन सुद्धा असतं. रॅप्ड क्लोजली इन द शेप ऑफ सिलेंडर. क्लोजली रॅप्ड असते इन द शेप ऑफ सिलेंडर. त्याला आपण बोलतो सोलेनॉइड. सो या सोलेनॉइडमधून ज्यावेळेस करंट पास होणार आहे त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड लाईन कशा प्रोड्यूस होतात. सो एक सोलेनॉइड इथे ब्ल्यू कलरचं जे स्ट्रक्चर आहे ते सोलेनॉइड आहे. त्यामधून आपल्याला करंट पास करायचं म्हणजे इथे मला काही ते सप्लाय द्यावं लागणार आहे. बाकी ते की ॲमीटर वगैरे दाखवले ते नाही दाखवले तरी चालणार आहे, कारण त्याचा आपल्याला काही यूज नाही. जस्ट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण ते फक्त रिप्रेझेंट करतो. सो इथे एक सोर्स दिलेला आहे. त्या सोर्स करंट नेहमी बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून स्टार्ट होतो. सो करंट असा निघणार, असा जाणार, त्यानंतर ह्या कॉइल्समधून असा पास होणार आणि त्यानंतर असा रिटर्न येणार आहे. सो दिस इज डायरेक्शन ऑफ करंट. आता इथे जर तुम्ही बघितलं सोलेनॉइडमध्ये ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन प्रोड्यूस झाल्या त्या अशा पद्धतीने दाखवलेल्या आहे. ठीक आहे, तर इथे या सोलेनॉइडच्या आतमध्ये सुद्धा काही लाईन्स तुम्हाला दिसत आहे आणि या सोलेनॉइडच्या बाहेर सुद्धा तुम्हाला काही लाईन्स दिसत आहे. ठीक आहे, आता तुम्ही बार मॅग्नेटचा अभ्यास केलेला आधीच्या क्लासमध्ये. बार मॅग्नेट म्हणजे काय असतं, असा एक मॅग्नेटिक स्ट्रक्चर असतं ज्यामध्ये एक पोल आपण नॉर्थ दाखवतो, एक पोल आपण साऊथ दाखवतो. दिस इज बार मॅग्नेट. बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड लाईनचा सुद्धा अभ्यास तुम्ही केलेला. मॅग्नेटिक फील्ड लाईन याच्या कशा प्रोड्यूस होतात, नेहमी नॉर्थ पोलपासून स्टार्ट होता. सो नॉर्थ पोलपासून नेहमी स्टार्ट होऊन नॉर्थ टू साऊथ त्या ट्रॅव्हल करत आहे. किंवा अशा नंबर ऑफ अशा लाईन्स असणार आहे, अशी अशी अशी. जसं दूर जाऊ तशी तशी त्याची रेडियस वाढत जाणार किंवा हे सर्कल मोठे मोठे होत जाणार आहे. त्यामुळे हे आपण असे दाखवू शकतो. त्यानंतर हे सपोज ही जी लाईन ही अशी येणार, अशी, आणि इथे येणार अशी. तशीच ही लाईन अशी येणार, अशी इथे येणार. हे असतं बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन. बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन आणि ते सोलेनॉइडमुळे प्रोड्यूस झालेले जे मॅग्नेटिक फील्ड लाईन हेच आपण कम्पेअर केलं तर आपल्याला लक्षात येईल की या फील्ड लाईन सिमिलर आहे. बघा, ही लाईन किंवा ही लाईन या फील्ड लाईन सिमिलर आहे. यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो, ज्यावेळेस सोलेनॉइडमधून आपण करंट पास करतो त्यावेळेस सोलेनॉइडमुळे प्रोड्यूस झालेल्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन असतात या बार मॅग्नेटमुळे प्रोड्यूस झालेल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन सारख्याच असतात. और असं आपण बोलू शकतो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर सिमिलर टू बार मॅग्नेट. और मॅग्नेटिक फील्ड लाईन प्रोड्यूस आर सिमिलर टू मॅग्नेटिक फील्ड लाईन प्रोड्यूस बाय बार मॅग्नेट. तर ह्या केसमध्ये आपण असं बोलू शकतो, हा जो सोलेनॉइड आहे, सोलेनॉइडचे हे जे दोन ओपन एंड असतात यामधला एक पोल म्हणून ॲक्ट करणार आहे. एक पोल असणार नॉर्थ, एक पोल असणार आहे साऊथ. सो एक पोल असणार आहे नॉर्थ आणि एक पोल असणार आहे साऊथ. नॉर्थ पोल, साऊथ पोल, किंवा आपण बोलू शकतो हा जो सोलेनॉइड आहे हे बार मॅग्नेट म्हणून ॲक्ट करते. सोलेनॉइडच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं, इनसाइड ऑफ सोलेनॉइड बघितली, इथे याच्या फील्ड लाईन्स आहे या अशा दिसत आहे, ऑलमोस्ट एकमेकांना पॅरलल आहे. या फील्ड लाईन ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन आहे किंवा या पॅरलल आहे. त्यामुळे आपण यावरून असं कन्क्लूड करू शकतो की इनसाइड ऑफ सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन युनिफॉर्म असते किंवा मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असते. ठीक आहे, हे दोन कन्क्लुजन आपल्याला इथे काढायचे आहे. समजलं, अगदी सिंपल होता. सोलेनॉइड म्हणजे असं एक स्ट्रक्चर असतं कॉइलच्या फॉर्ममध्ये किंवा स्प्रिंगच्या फॉर्ममध्ये स्ट्रक्चर असतं. त्यामधून जेव्हा आपण करंट पास करू आपल्याला ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन मिळत आहे ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन बार मॅग्नेटमुळे मिळणाऱ्या फील्ड लाईन सारख्याच असतं. म्हणून आपण काय बोलू शकतो, हा जो सोलेनॉइड हा ॲज इफ बार मॅग्नेट आहे किंवा बार मॅग्नेट म्हणून तो ॲक्ट करतो. त्यामुळे सोलेनॉइडचं जे एक एंड असणार ते साऊथ पोल म्हणून ॲक्ट करेल, एक एंड नॉर्थ पोल म्हणून ॲक्ट करणार आहे. आणि सोलेनॉइडच्या आतमध्ये या मॅग्नेटिक फील्ड लाईन अशा स्ट्रेट किंवा पॅरलल असते. त्यामुळे आपण असं बोलू शकतो इनसाइड ऑफ सोलेनॉइड मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म. ठीक आहे, आता हे असं का प्रोड्यूस होतं, कारण आपण काय म्हणतो की सोलेनॉइड म्हणजे काय, अशा नंबर ऑफ सर्क्युलर लूप्स असणार आहे. आपण ऑलरेडी सर्क्युलर लूपमध्ये फॉर्म्युला मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीचं असतं ते बघितलेलं आहे. त्यामुळे इथे हा जो प्रत्येक लूप आहे हा प्रत्येक लूप
काहीतरी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार, किंवा लूप जरी नाही बोललो, लूप आहे यामध्ये प्रत्येक जो पार्ट आहे किंवा प्रत्येक जो पॉईंट आहे तो एक स्ट्रेट कंडक्टर म्हणून ॲक्ट होणार आहे. प्रत्येक पॉईंट आपलं आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देणार आहे. त्यामुळे इफेक्टिव्ह रिझल्ट, या सगळ्यांचे इफेक्टिव्ह रिझल्ट म्हणून आपल्याला अशा पद्धतीच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन या केसमध्ये मिळतात.